नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 संबंधित एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी समोर आली आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दिवाळीआधीच मिळणार पीक विमा. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. खरीप हंगाम 2024 मध्ये नांदेड जिल्ह्यातील जवळपास 3 लाख शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 30,000 रुपये द्यावे अशी मागणी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. 25% अग्रिम पीक विमा नांदेड जिल्ह्यात मंजूर झाला असला तरी अद्यापही शेतकऱ्यांना 1 रुपया सुद्धा मिळाला नाही, असे शेतकरी सांगत आहेत. दिवाळीपूर्वी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल आणि चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असे देखील शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे. खरीप हंगामात 2024 मध्ये जिल्ह्यातील सोयाबीन कापूस उत्पादकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांवर लक्ष देईल का, असा प्रश्न देखील शेतकऱ्यांना पडलेला आहे. तर मित्रांनो, जे कोणी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांसाठी 25% पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता अशा शेतकऱ्यांना 25% हा सरसकट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहिती सध्या समोर येत आहे. आणखीन काही जिल्ह्यातील अपडेट्स आल्यास आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच कळवण्यात येईल. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून विचारू शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.